शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा आता आंदोलन सुरू होते आणि पांडुरंगाकडे आता साकडं घातलं जाणार आहे. उद्या या संदर्भातलं आंदोलन आहे ते केलं जाणार आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा म्हणजे अविरतपणे शक्तीपीठला विरोधचा उद्या एक पुन्हा आंदोलन होते. कशा पद्धतीनं पांडुरंगाकडे साकडं घालणार आहे? गरज नसलेला हा महामार्ग आहे. मुळात आमची भूमिका आहे की हा महामार्गाची गरज नाही आहे, कोणी मागणी न केलेला नाही आहे. आणि म्हणून गेले 2.5 वर्ष या संदर्भातले शेतकरी, बाधित शेतकरी हा महामार्ग करू नका असं सरकारला विनंती करतात. आता सरकार ऐकत नाही. परवाच्या अधिवेशनात मी गटनेता आहे, मी एकच लक्षवेधी दिली होती शक्तीपीठची, ती सुद्धा लागली नाही. म्हणजे शक्तीपीठबद्दल विधिमंडळात सुद्धा चर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो. आणि म्हणून मला वाटते की एवढा अट्टहास करण्यापेक्षा तो रद्द करावा अशी आमची सरकारला विनंती आहेच. परंतु आता मागच्या वर्षी आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलं होतं की सरकारला सद्बुद्धी मिळावी. आता मुख्यमंत्री महोदय आषाढीच्या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला येणार आहेत विठ्ठलाकडं साकडं घालण्यासाठी. नेहमी मुख्यमंत्री जे कोण असतात ते विठ्ठलाकडं प्रार्थना करतात की पाऊस चांगला पडू दे, शेतकऱ्याचं भलं होऊ दे. आता आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की शेतकऱ्याचं भलं शक्तीपीठातनं कसं होणार आहे. आणि म्हणून विठ्ठलानं त्यांना तिथं सांगावं की हे शेतकऱ्याचं भलं नाही, हा रद्द करावा अशी त्यांना या ठिकाणी विठ्ठलाकडं आम्ही साकडं घालणार आहोत की त्यांना त्या ठिकाणी सांगावं की बाबा हा रद्द करावा. जे नवीन रेखांकन केलेलं आहे तर त्या संदर्भातला देखील आक्षेप असणार आहे की फक्त कोल्हापूर जिल्ह्यात की पूर्ण 12 जिल्ह्यात? संपूर्ण 12 जिल्ह्यामध्ये हा गरज नसलेला महामार्ग आहे अशी सर्वांचीच भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून फक्त कोल्हापूरचा हा विषय नाही, 12 जिल्ह्यातला आहे. रत्नागिरी नागपूर एक्झिस्टिंग हायवे ऑलरेडी आहे. आमचं म्हणणं काय की 12 जिल्ह्यातनं जो महामार्ग जाणार आहे आम्ही तुम्हाला नकाशा तयार करून देतो. एक्झिस्टिंग रोड्स हे या नागपूर रत्नागिरी हायवेला जर जोडले ते तुम्ही मोठे करा आणि ते मोठे केले तर ऑटोमॅटिकली या रस्त्यावरची वाहतूक वाढेल, इथं लोक येतील आणि याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी होईल. आता मानखटाव फलटणमधून ग्रीन हायवे बेंगलोरला, मुंबई बेंगलोर चाललेला आहे. मग तो हायवे तुम्हाला उपयोगाला या ठिकाणी येणार नाही का? त्याला कनेक्शन तुम्ही जोडा. ऑलरेडी एक्झिस्टिंग नॅशनल हायवे आहे कोल्हापूर बेंगलोर, जो मुंबई बेंगलोर हायवे कोल्हापूर मार्गे जातो त्याला तुम्ही या ठिकाणी जोडा. आणि जे आतले रस्ते आहेत ते तुम्ही जर या हायवेला जोडले तर या रस्त्याची गरज वाटणार नाही, गरज असणार नाही असं आमची भूमिका त्या ठिकाणी. आणि म्हणून आमची भूमिका आहे की हा गरज नसलेला शक्तीपीठ आहे तो रद्द करावा. गेल्या वर्षी देखील आपण साकडं घातलं होतं विठ्ठलाला, पावेल असं वाटतं? नाही, आता विठ्ठल पावावा अशी आमची अपेक्षा आहे. परंतु विठ्ठलाचं सुद्धा न ऐकणारं सरकार आहे अशी अवस्था आता महाराष्ट्राची झालेली आहे. कारण की एकूण महाराष्ट्रातल्या बेरोजगारीची अवस्था बघितली, MPSCच्या विद्यार्थ्यांची बोळवण करण्याचं काम त्या ठिकाणी झालं की आम्ही ऑनलाईन यावर्षी घेणार नाही, परंतु ऑनलाईनची प्रक्रिया MPSC करेल, म्हणजे एकूण एकच झालं. आणि म्हणून मला वाटते फक्त प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या प्रश्नाचा विचका कसा होईल हा प्रयत्न सरकारकडून या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी केला जातो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी थांबलेल्या नाहीत, त्यासाठी कुठली उपाययोजना नाही. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, महागाईचा फटका लोकांना त्या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून मला वाटतं विठ्ठलाचं किमान या बाबतीत तरी ऐकावं अशी आमची सरकारला विनंती आहे. विषय निघाला म्हणून कर्जमाफीचा विचार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काय फायदा होईल? कारण इथले शेतकरी नियमित कर्ज भरत असतात, काय होईल फायदा? नाही, जे 50,000 आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची भूमिका सरकारने घेतली असली तरी नियमित जो परतफेड या ठिकाणी करतो, मुळात आमचं म्हणणं काय की तुम्ही कर्जमाफी काय केली? शेतकऱ्याचं नुकसान झाले म्हणून कर्जमाफी केली. मग बँकेच्या अटी आणि शर्ती लावू नका. शेजारच्या माणसाचं जर शेत उद्ध्वस्त झालं असेल आणि त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई तर सरसकट तुम्ही सगळ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. बँकेचे 50,000 देतो, 2 लाख देतो, मागचं थकीत असेल तर त्याला त्या ठिकाणी अमकं करतो, 3 वर्षाचे भरले असतील तर अमकं करतो, ही नियमालीला नका. माझं म्हणणं आहे की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या. सगळ्यांचं नुकसान झालेलं, उत्पन्न त्याचं घटलेलं आहे. तुम्ही कर्जमाफी योजना आणली कशासाठी? शेतकऱ्याचं नुकसान झाले म्हणून आणले. त्यामुळे कुठल्याही विना अट विना शर्त सगळ्यांना तुम्ही पैसे या ठिकाणी द्यावेत अशी आमची अपेक्षा आहे.
म्हणजे पुन्हा एकदा यादी पुन्हा शेतकऱ्यांचे म्हणजे ही वेळ काढूपणा करायचा आहे. नाही, आता नेमकं ही कर्जमाफीचा फायदा नेमका कधी होणार आहे, प्रत्यक्षात कधी लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सत्कार करून घेतलेला आहे. कृषी मंत्री तारखा देत आहेत की कधी याचे पैसे भरणार आहेत. त्या तारखा अजून या ठिकाणी होत नाहीत. आणि त्यामुळे मला वाटते की घोषणा आणि अंमलबजावणी यात बरंचसं अंतर. घोषणा आणि अंमलबजावणी यामध्ये मिसिंग लिंक आहे. वीज बिलाच्या माफ करण्यासंदर्भात देखील असंच होईल असं वाटतंय. नाही, 7.5 पर्यंत त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. मुळात आमची वीज बिलाच्या संदर्भातली मागणी काय की कृषीचं जे सवलत तुम्ही त्या ठिकाणी देता ती सवलतच या ठिकाणी वाढीव त्याचं हे आहे. म्हणजे मागणी जी MSEBची आहे ती वाढीव आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेवढे कृषीवर त्या ठिकाणी अनुदान जातच नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून मुळात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या AG पंप्सवर AG फीडरवर आता मीटर बसवलेले आहेत. खरी आकडेवारी आली पाहिजे की नेमकं कृषीला सबसिडीतनं पैसे या ठिकाणी किती मिळतात. नाहीतर शेतकरी म्हणलं की शेतकरीच्या नावाखाली तिकडे MSEBला पैसे द्यायचे, असं झालं नाही पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शेवटचा एक प्रश्न आहे. जयंत पाटलांच्या म्हणजे बाबत खूप चर्चा चालू आहे. काय वाटते, जयंत पाटील जातील? नाही, जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला वाटते असं काही घडेल असं मला वाटत नाही. परंतु त्यांनी देखील खुलासा त्याचा केलेला आहे की ते त्यांच्या नगराध्यक्षाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भेटले. त्यामुळे मला वाटत नाही की असं काही घडेल. आणि शेवटी हा काळसुद्धा जाणार आहे. आम्हाला सगळ्यांना जरी आत्ताचा कठीण काळ असला तरी 29ला निश्चितपणे परिवर्तन होईल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण ताकदीनं राहू. जयंत पाटील साहेब देखील शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच या ठिकाणी राहतील याची मला खात्री आहे. तर आपण बघितलं की शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आम्ही विठ्ठलाकडे साकडं घालणार आहे. त्याचबरोबर जयंत पाटलांच्या संदर्भात जी काही चर्चा सुरू आहे तशी काही कुठलाही प्रत्यक्ष तसा निर्णय होईल अशी वाटत नाही अपेक्षा, असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.